नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने योग शिबिर संपन्न। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिर संपन्न झाले। एवन चौकातील विठ्ठल मंदिर परिसरात योग शिबिर पार पडले। या योग शिबिरात आमदार सचिन कल्याण शेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, नगरसेवक रमेश कापसे, अशोक जाधव, उर्मिला शिंदे, नगरसेविका अपर्णा शिद्धे, मल्लिकार्जुन मसूती, प्रदीप पाटील, दिनेश पटेल, अंदप्पा कळके, योग शिक्षक कस्तुराताई गुरव, परमेश्वर जकापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे। शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे। नियमित योग अभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मानसिक ताणतणाव कमी होतो असे सांगितले। योग शिक्षक परमेश्वर गुरव व माणिक माशाळे यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखविले। या शिबिरास राजशेखर उमराणीकर, विजयकुमार पाटील, विलास कोरे, मल्लिकार्जुन आळगी, गुरुपादप्पा आळगी, दयानंद बिडवे, डॉक्टर सतीश बिराजदार, संजय हारकुड, राजू हिप्परगी, शिवशरण जोजन, डॉक्टर बसवराज नंदीकोले, राजशेखर हिप्परगी, सत्यजित लोके, मल्लीनाथ मजगे, सुरेश आवटे, मलकप्पा भरमशेट्टी, विश्वनाथ नवभागे, वेदमूर्ती बसवराज शास्त्री आदींसह योगप्रेमी नागरिक, विवेकानंद प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।